नमस्कार. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर 5,000 रॉकेट्स डागले आणि युद्धाला तोंड फुटलं. त्यानंतर इस्रायल, गाझापट्टी, पॅलेस्टाईन, वेस्ट बँक हे शब्द सातत्याने आपल्या कानावर पडायला लागले. या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी माहीत करून घेतल्याशिवाय या युद्धाला तोंड का फुटलं हे आपल्याला कळणार नाही. त्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासात डोकावायलाच लागेल. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मध्य पूर्वेला असणारा इस्रायल हा एक यहुदी देश आहे. इस्रायलमध्ये वेस्ट बँक नावाचा एक भाग आहे. या भागात पॅलेस्टाईन लोक राहतात आणि या लोकांचं खूप आधीपासूनच म्हणणं आहे की इस्रायलने अनधिकृतरित्या सगळ्या भूभागावर कब्जा केला आहे. या वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टाईन नॅशनल ऑथॉरिटीकडून पॅलेस्टिनी नागरिकांसाठी सरकारी कामकाज चालवलं जातं. या साऱ्याला संयुक्त राष्ट्रांकडूनही मान्यता मिळाली आहे. इस्रायलच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये एक पट्टीवजा भाग आहे जो 2 बाजूंनी इस्रायलकडून वेढलेला असून तिच्या एका बाजूला भूमध्य समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला इजिप्तची भूमी आहे. हाच भाग गाझापट्टी म्हणून ओळखला जातो. या गाझापट्टीमध्ये हमास नावाची संघटना कार्यरत असून ही संघटना राजकारणात देखील सक्रिय आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे यहुदी, इस्लाम आणि ख्रिस्त धर्मियांसाठी महत्त्वपूर्ण असणारं जेरुसलेम शहरसुद्धा ह्याच भागात आहे. हे शहर यहुदी, ख्रिस्त धर्मीय आणि इस्लाम धर्मियांसाठी अतिव महत्त्वपूर्ण आहे. इथं इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असणारं अल अक्सा मस्जिद आहे, तर यहुदींसाठी महत्त्वाचं असणारं टेम्पल माउंटही इथेच आहे. ख्रिस्त धर्मियांसाठी महत्त्वाचं असणारं चर्च ऑफ द होली स्पेल्करही इथेच आहे. येशू ख्रिस्तांचा जन्म, त्यांचं जीवन प्रवास, त्यांचा देहत्याग आणि पुनर्जन्म या सर्व गोष्टींचं केंद्र म्हणून या शहराकडे पाहिलं जातं, ज्यामुळे आजही 3 धर्म या जागेसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतात. इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघेही जेरुसलेमला आपली राजधानी मानतात. गाझा आणि जेरुसलेमवर कब्जा मिळवण्यासाठी लढा या 2 देशांमध्ये शतकानुशतके सुरू आहे. हा काही आजचा नव्हे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता एप्रिलमध्ये अल अक्सा मस्जिदमध्ये इस्रायली पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची पार्श्वभूमी या सगळ्याला आहे. तर थोडं भूतकाळात जाऊन याबद्दल आणखी जाणून घेऊया. येशूंच्या जन्माच्या हजारो वर्षापूर्वी यहुदी राजा सोलोमन यांनी एक मंदिर बांधले होते, ज्याला यहुदी प्रथम मंदिर असे संबोधायचे. पुढे बेबीलोनियन लोकांनी आक्रमण करून फर्स्ट टेम्पल म्हणजेच प्रथम मंदिर नेस्तनाबूत केले. यानंतर जवळपास 500 वर्षानंतर म्हणजेच इसवी सन पूर्व 516ला यहुदींनी पुन्हा एकदा याच जागेवर दुसरे मंदिर बांधले, ज्याला द्वितीय मंदिर म्हणजेच सेकंड टेम्पल म्हणून ओळखले जायचे. याच ठिकाणी सर्व यहुदे एकत्र येऊन प्रार्थना करायचे. हे द्वितीय मंदिर जवळपास 600 वर्ष शाबूत राहिले. इसवी सन 70मध्ये रोमन साम्राज्यांनी हल्ला करून हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला, पण या हल्ल्यात संपूर्ण मंदिर नष्ट झाले नाही. पश्चिम दिशेला मंदिराची एक भिंत शिल्लक राहिली. ही भिंत आज पण तिथे अस्तित्वात असून यहुदी या भिंतीला वेस्टर्न वॉल किंवा वेलिंग वॉल म्हणतात. वेलिंगचा मराठीत अर्थ रडणारी भिंत असा आहे. आज यहुदी लोकांसाठी ही भिंत म्हणजे त्यांच्या धर्माची शेवटची निशाणी असून लोक एका कागदावर मनातली इच्छा लिहितात आणि भिंतीच्या भेगांमध्ये चिठ्ठ्या खोचून प्रार्थना करतात. तरी या उलट इस्लाम धर्मातील लोकांच्या मतानुसार सन 621मध्ये याच जागेवरून शेवटचे पैगंबर मोहम्मद यांनी जन्नतपर्यंतचा प्रवास केला होता. याच मशिदीमध्ये पैगंबरांनी त्यांच्या आधी येऊन गेलेल्या सगळ्या पैगंबरांसोबत मिळून नमाज पठण केले होते. यामुळेच आधी जगभरातले सगळे मुसलमान नमाज पठण करण्यासाठी याच मशिदीच्या दिशेने तोंड करून बसायचे, पण आता सगळे मक्का सिद्ध मस्जिद अल हरमच्या दिशेने तोंड करून नमाज पडतात. मोहम्मद पैगंबर यांचे देहावसान झाल्याच्या 4 वर्षांनंतर मुसलमानांनी पुन्हा जेरुसलेमवर हल्ला केला. त्यावेळी तेथे बायजेंटाईन साम्राज्य होते. त्यांना हरवून वेस्टर्न वॉल अर्थात पवित्र भिंत, डोम ऑफ द रॉक व अल अक्सा मस्जिद हे तिन्ही इस्लाम लोकांच्या अधिकाराखाली आले. आज घडीला जवळपास 2 एकर परिसरात या तिन्ही गोष्ट एकत्र आहेत. याच 2 एकरात ख्रिश्चन लोकांचे पवित्र चर्च देखील स्थित असून ख्रिश्चन लोकांच्या मान्यतेनुसार याच ठिकाणी येशू ख्रिस्तांना बळी चढवलं गेलं होतं आणि बळी चढवल्याच्या 3 दिवसानंतर याच ठिकाणी त्यांचा पुनर्जन्म झाला होता. या सगळ्यांमुळे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हा वाद नेमका कशा स्वरूपाचा असू शकतो. एप्रिलमध्ये इस्रायल पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे या सर्व संघर्षात ठिणगी पडून हा वाद आणखी उफाळून आला. या सगळ्यात हमासची भूमिका काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
तर हमास ही एक पॅलेस्टाईन राजकीय मते असणारी दहशतवादी संघटना आहे. त्यांनी 1987 मध्ये आपल्या स्थापनेपासूनच इस्रायल विरुद्ध एक युद्ध पुकारले आहे. इस्रायल हा एक पॅलेस्टाईन राष्ट्र बनवण्याची हमासची इच्छा आहे. यांच्या ध्येय धोरणामध्येच इस्रायलला उद्ध्वस्त करण्याचा उद्देश लिहिला गेलेला आहे. वेळोवेळी इस्रायलवर रॉकेट हल्ले करून हमासने आपले मनसुबेही स्पष्ट केले आहेत. 7 ऑक्टोबरला झालेला हल्ला सुद्धा याच रणनीतीचा एक भाग आहे. या सगळ्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने सुद्धा हमास विरुद्ध युद्ध पुकारले. तर असा हा हमास इस्रायल संघर्ष पश्चिम आशियातील इतर देशांमध्ये फोफावणार का, असा प्रश्न सुद्धा आपल्याला पडू शकतो. पण सध्या तरी ती शक्यता कमी वाटते. याचे एक प्रमुख कारण म्हणजे हमास ही गाझा पट्टीचे आगोषिक नियंत्रक आहेत, पण या संघटनेमध्ये पॅलेस्टाईनच्या अधिकृत प्रशासनाचे अधिकार नाहीत. थोडक्यात पॅलेस्टाईनचे सरकार हमास किंवा हेजबोला नसून पॅलेस्टिनी ऑथॉरिटी अर्थात PA या नावाने कारभार पाहते. गाझा पट्टीत त्यांचा अजिबात प्रभाव नाही आणि पश्चिम किनारपट्टीमध्ये त्यांना प्रशासकीय अधिकार आहेत. पॅलेस्टाईन राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेतील एक टप्पा म्हणून PA कडे मर्यादित प्रशासनाचे अधिकार आहेत. पण पॅलेस्टिनी नागरिक आणि विशेषतः युवकांवर इस्रायली सरकारच्या विनवण्या करणाऱ्या PA पेक्षा इस्रायलवर थेट प्रहार करणाऱ्या हमास सारख्या संघटनांचा पगडा अधिक बसू लागला आहे. परंतु हमासचा बंदोबस्त करताना इस्रायलला PAशी वाटाघाटी सुरू ठेवता येतील. हमास ही एक सरकारबाह्य संघटना असल्यामुळे तिच्यावर स्वयंबचावादाखल कारवाई केल्याचे पडसाद इस्रायल बाहेर उमटण्याची शक्यता कमी आहे. उलट इस्रायली पंतप्रधान बेन्यामिन नेतन्याहू यांच्या अल अस्का मस्जिदीवर ताबा, व्याप्त भूभागांमध्ये वसाहत उभारणी अशा विस्तारवादी आणि आक्रमक धोरणांमुळे इस्रायलला हमासने धडा शिकवला. या भावनेतून या घडामोडीकडे पश्चिम आशियातील देश तटस्थपणे पाहण्याची शक्यता आहे. तर या सगळ्यावरून तुम्हाला पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांमधला वाद तर समजलाच असेल. अशा प्रकारचे आणखी माहितीपूर, मुद्देसूद आणि विस्तारित आणि सखोल व्हिडिओ पाहण्यासाठी थॉट टॉकीजला सबस्क्राईब करा आणि इस्रायल पॅलेस्टाईन मुद्द्यावर तुमचे विचार मांडायला कमेंट्समध्ये विसरू नका. तर पुढील व्हिडिओ येईपर्यंत रजा घेतो. नमस्कार.